नमस्कार, मी मधुरा झी24 तास मध्ये आपलं स्वागत। आज आपण हितगुज मध्ये चर्चा करणार आहोत एंडोमेट्रियोसिस मुळे होणारं वंध्यत्व या विषयावर, आणि ह्या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर नंदिता पालशेतकर। सगळ्यात अगोदर मी डॉक्टर पालशेतकर यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार, झी24 तास मध्ये तुमचं स्वागत। डॉक्टर नंदिता यांची ओळख करून द्यायची झाल्यास त्या गेल्या 20 वर्षांपासून IVF मध्ये प्रॅक्टिस करतात। तसंच लीलावती हॉस्पिटल दिल्लीतील फोर्टिस मध्ये त्या कार्यरत आहेत। 7 IVF सेंटर्स मध्ये त्यांचं मोलाचं योगदान आहे। नॅशनल आणि इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस मध्ये त्यांनी आपला वेगळा असा ठसा उमटवलाय। डॉक्टर DY पाटील मध्ये प्रोफेसर आहेत। तसंच भारतातील सुपर स्पेशालिटी डिग्री इन IVF मधील 12 जागांपैकी एका जागेवर त्यांची नेमणूक झाली आहे। नेहमीच नाविन्याच्या शोधात असलेल्या डॉक्टर नंदिता यांनी एब्रियोस्कोप ही नवीन टेक्नॉलॉजी एशिया खंडात सुरू केली आहे। त्यांनी महाराष्ट्राचे मानकरी ह्या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले। तुम्हालाही या विषयाबाबत काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक 1800221010 या क्रमांकावर संपर्क साधून त्यांना थेट विचारू शकता। तेव्हा लगेचच चर्चेला सुरुवात करूया। डॉक्टर, आजचा आपला विषय थोडासा वंध्यत्वावरतीच आहे। मात्र जे एंडोमेट्रियोसिस आहे म्हणजे नेमकं काय, हा माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला। आय थिंक एंडोमेट्रियोसिस ही एक डिझीज आहे ज्याच्यामुळे फार भयंकर त्रास होतो मुलींना। आणि असं पाहिलं तर लिटरली 20 ते 30% बायकांमध्ये एंडोमेट्रियोसिस असू शकतो। आणि आपण जर बघितलं तर ह्या बायकांमध्ये काही प्रॉब्लेम नसतो, त्यामुळे एंडोमेट्रियोसिसचं डायग्नोसिस होणं फार डिफिकल्ट राहतं। म्हणजे काय होतं की जे रक्त जेव्हा स्त्रीला पिरियड्स येतात तर ते रक्त बाहेर पडण्याच्या ऐवजी ट्यूब्स मधनं पोटात जातात। आणि पोटात गेल्यावर मग ते शरीराच्या आतल्या आतड्यांवर किंवा युट्रसच्या बाहेरच्या भागावर ओव्हरीजवर जाऊन डिपॉझिट होतात। आणि हे ऍक्च्युली तिथे ग्रो व्हायला लागतात। आणि मग दर महिन्याला जेव्हा पाळी येते तेव्हा हे ग्रो होऊन तिथे पेन कॉज करतात। त्यामुळे पेन पिरियड्स मध्ये पेन वगैरे हे असणं म्हणजे ही एक फर्स्ट साइन आहे एंडोमेट्रियोसिसची। बरं, पण ह्याच्यामुळे कुठेतरी फर्टिलिटीवरती इफेक्ट होऊ शकतो का? जर ही डिझीज तुमच्या चाइल्ड बेअरिंग एज मध्ये झाली म्हणजे 20 ते 30 वर्षाच्या मध्ये तर डेफिनेटली फर्टिलिटीवर इफेक्ट होतो। पण काय होतं ना, बऱ्याचशा आपल्या देशात बऱ्याचशा बायकांची मुलं चाइल्ड बेअरिंग जे आम्ही म्हणतो ते लवकर होऊन जातं। म्हणजे 20, 21, 22 वर्षाच्या होईपर्यंत 2 मुलं झालेली असतात, कारण लग्न पण लवकर होतात। पण डेफिनेटली जर हा डिझीज झाला तुम्हाला मूल होण्याच्या आधी तर फर्टिलिटी गेट्स अफेक्टेड, कारण या डिझीजचे अनेक इफेक्ट्स असतात। एक म्हणजे ओव्हरीवर होतो इफेक्ट, त्याच्यामुळे जे स्त्रीबीज तयार होतं ते बरोबर नाही होत। आणि ओव्हरीचे बऱ्याचशा म्हणजे जो ओव्हरी असते त्याला डिस्ट्रॉय पण करते ही डिझीज। दुसरी गोष्ट म्हणजे जर ट्यूब वगैरे आणि आजूबाजूचं झालं असलं तर ते ट्यूब ब्लॉकेज मध्ये रिझल्ट होतं, त्याच्यामुळे वंध्यत्व होऊ शकतं। आणि काही एक थिअरीज अशा पण आहेत की युट्रसला पण ते हे करू शकतं, इफेक्ट होऊ शकतं। म्हणजे थोडक्यात ह्याच्यावरती फर्टिलिटीचा मुळे प्रॉब्लेम होऊ शकतो फर्टिलिटीमध्ये। मात्र नक्की ह्या आजाराची लक्षणं कोणती असू शकतात? पेनफुल पिरियड्स म्हणजे जेव्हा पाळी येते आणि त्या मुलीला अतिशय दुखतं पाळीच्या वेळेस आणि गोळ्या खाव्या लागतात, इंजेक्शन्स घ्यावी लागतात, तर ही एक सिम्पटम आहे की ज्यांनी आपल्याला कळतं। आणि एंडोमेट्रियोसिसचं सिम्पटम साधारण पाळीच्या थोडं आधी चालू होतो आणि मग पाळीत तो फार सिव्हिअरिटी वाढते। आणि ह्याचा जो डायग्नोसिस आहे ते आम्ही जनरली सोनोग्राफी पण करतो। जर ओव्हरी अफेक्टेड असली तर त्याच्यावरनं ते डायग्नोसिस होऊ शकतं। पण युजली माइल्ड किंवा मॉडरेट एंडोमेट्रियोसिस जे ओव्हरीमध्ये गाठी वगैरे नसतील झाल्या तर फार डिफिकल्ट आहे डायग्नोसिस करायला। पण हल्ली आम्ही काय करतो, MRI गायडेड पेल्विसची जी MRI करतो त्याच्यातून सुद्धा कळू शकतं की एंडोमेट्रियोसिस आहे की नाही। तसंच ह्याची ट्रीटमेंट देताना खास करून कुठल्या गोष्टी बघाव्या लागतात? आय थिंक एज हे फार महत्वाचं आहे, कारण एंडोमेट्रियोसिस जी डिझीज आहे ती साधारण 20 ते 40 वर्षाच्या वयात होतं। आणि इफ यू गो टू सी की जर लहानपणी झाला एंडोमेट्रियोसिस म्हणजे वय, माझ्याकडे बऱ्याचशा पेशंट, इनफॅक्ट परवाच एक मुलगी आलेली आणि तिचं वय होतं 15 वर्ष आणि सोनोग्राफी केलेली, कारण पोटात फार दुखत होतं आणि एवढी मोठे म्हणजे जवळजवळ 8 सेंटीमीटरचे एंडोमेट्रियोमा
होते तिला बापरे. आणि एका ओव्हरीला अफेक्टेड होता. तर तिला आम्ही सर्जरी ॲडवाईस केली, कारण 8 सेंटीमीटर म्हणजे फार मोठा होतो. मोठा आहे. आणि ब्लड टेस्ट पण देखील केली, कारण कधी कधी फक्त रक्ताची गाठ असते, एंडोमेट्रियोसिस नसून, मग त्याच्यासाठी सर्जरीची गरज लागत नाही. पण एंडोमेट्रियोसिस साठी आम्ही ब्लड टेस्ट केली, सोनोग्राफी केली आणि मी तिचा MRI देखील केला, कारण लहान वय उगीच ऑपरेशन करायची इच्छा होत नाही, की अनलेस इट्स नेसेसरी यू शुड नॉट ऑपरेट. तर ते सगळं करून आम्हाला खात्री पटली की हा एंडोमेट्रियोसिस आहे. तर तिला आम्ही आता दुर्बीण टाकून बघणार आहोत आणि दुर्बीणीतून त्या ओव्हरीला क्लीन करणार, म्हणजे ते एंडोमेट्रियोमा जो आहे तो काढून त्याचा आतला भाग ऍक्च्युली अलगदपणे जाळावा लागतो, म्हणजे ओव्हरी डॅमेज न करता ती सर्जरी करावी लागते. नक्कीच. या अनुषंगाने अजून एक मला प्रश्न असा विचारावा वाटतो की एंडोमेट्रियोसिस जो आजार आहे हा स्त्रियांमधला, हा पुन्हा पुन्हा उद्भवू शकतो का आफ्टर सर्जरी किंवा एक मेडिकल ट्रीटमेंट नंतर किंवा लॅप्रोस्कोपिक आपण म्हणतो तर त्याच्यानंतर काय पुन्हा करावे लागतं का? आय थिंक हा फार चांगला प्रश्न विचारलेला आहे, कारण जेव्हा माझ्याकडे पेशंट्स येतात तेव्हा त्यांची एक सर्जरी ऑलरेडी झालेली असते आणि ते माझ्याकडे परत येतात आणि परत एंडोमेट्रियोमा झालेला असतो. त्यामुळे ही जी डिझीज आहे ती पूर्णपणे काढून टाकायची म्हणजे कठीणच आहे. तर कारण तुम्ही जास्ती अग्रेसिव्ह सर्जरी केली तर ते ओव्हरीज डॅमेज होऊ शकतात. त्यामुळे यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. आणि ह्याच्यामध्ये आम्ही जेव्हा सर्जरी करतो तेव्हा रिस्पेक्ट द ओव्हरी. आय थिंक इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की ओव्हरीची तुम्ही कदर ठेवून ती ओव्हरी कमीत कमी इजा होईल अशी लॅप्रोस्कोपिक सर्जरी करावी. आणि परत आम्ही ॲडवाईस करतच नाही. त्यामुळे जर यंग मुलगी असेल 15-18 वर्षाची, तिला अजून लग्न होऊन किंवा चाइल्ड बेअरिंग व्हायला वेळ असेल की 8-10 वर्ष असेल, तर मग आम्ही सर्जरी करून तिला मग गोळ्यांवर टाकतो आणि त्या गोळ्या व्यवस्थित घेतल्या पाहिजे, कारण त्याच्यामुळे काय होतं की हे जे रिकरन्स आहे ते प्रिव्हेंट होतं डेफिनेटली. आपल्याला फोन कॉल्स यायला सुरुवात झाली. पहिला फोन घेऊया. विक्रम सावंत बोलतायत, बोला, विचारा काय प्रश्न आहे. विचारा थेट प्रश्न. विक्रमजी, बहुतेक त्यांचा फोन कट झालेला दिसतोय. आपण आता मगाशी ट्रीटमेंट बद्दल बोललो, मात्र आफ्टर म्हणजे या सर्जरी किंवा मेडिकल ट्रीटमेंट नंतर मुलीला गर्भ राहू शकतो का? अबाउट 30-40% मुलींमध्ये प्रॉब्लेम डेफिनेटली आढळतो. तर सर्जरी केल्यानंतर जर मुलीचं वय व्यवस्थित असेल आणि स्पर्म काउंट किंवा वीर्याचं काउंट पण नॉर्मल असेल तर डेफिनेटली आम्ही तिला सांगतो की संबंध ठेव, कारण सर्जरी नंतर पहिल्या वर्षात बेस्ट चान्सेस असतात प्रेग्नन्सीचे. त्यामुळे हा ॲडवाईस प्रेक्षकांकडे पोचायला पाहिजे की जेव्हा तुमची सर्जरी होती एंडोमेट्रियोसिसची, तर तेव्हा त्या एका वर्षाच्या आत जर तुम्ही प्रयत्न केला तर तुम्हाला प्रेग्नन्सी राहण्याचा चान्स एकदम जास्तीत जास्त आहे. त्याच्यानंतर आम्ही काय करतो की ग्रेड्स असतात एंडोमेट्रियोसिसचे. फारच साधा असला, थोडंसं डिपॉझिट्स वगैरे आम्ही पाहिले, त्याला माइल्ड एंडोमेट्रियोसिस म्हणतो. माइल्ड ग्रेड 1 ग्रेड 2 म्हणा तुम्ही, तर त्याच्यामध्ये तुम्ही नॅचरली सोडू शकता मुलीला. मॉडरेट टू सिव्हिअर एंडोमेट्रियोसिस ज्याला आम्ही म्हणतो, म्हणजे ग्रेड 3 ग्रेड 4, म्हणजे अगदी अतिशय आतमध्ये जाऊन फारच हे डॅमेज चिकट झालेला असतो आणि ओव्हरी पण अगदी चिकटलेली असते, तर ह्यांच्यात मग ती ट्यूब आणि ओव्हरी व्यवस्थित नसते, त्यामुळे ते गर्भ राहण्यात फार डिफिकल्ट जातं. तर जर आम्ही ट्यूब आणि ओव्हरी सर्जरीने व्यवस्थित जागच्या जागी आणू शकलो तर आम्ही त्या पेशंटला सांगतो की नॅचरली ट्राय करा. पण युजली 50% पेशंट्समध्ये हे पॉसिबल नसतं. आणि जर तू पाहिलंस तर सर्जरी नंतर ट्रीटमेंट करणं फार उपयोगाचं पडतं. तर डेफिनेटली ह्या पेशंट्समध्ये आम्ही मग डायरेक्टली IVF कडे वळतो. ऑफकोर्स एज मुलीचं महत्वाचं आहे. जर 38-39 वर्षाची मुलगी असली, ग्रेड 3 ग्रेड 4 एंडोमेट्रियोसिस असलं तर मी डायरेक्टली IVF कडे जाते. आणि आता नवीन कॉन्सेप्ट आलेला आहे की 4 सेंटीमीटरच्या आतले साईजचे जर सिस्ट असले, म्हणजे चॉकलेट सिस्ट त्याला बोलतात, ओके, तर तुम्हाला सर्जरी करायची काही गरज नाही. यू स्ट्रेट गो फॉर प्रेग्नन्सी. कारण तुला एक गमतीची गोष्ट सांगेन की प्रेग्नन्सी इज द ट्रीटमेंट फॉर एंडोमेट्रियोसिस. म्हणजे बऱ्याचशा पेशंट्स मध्ये मी जेव्हा दुर्बीण टाकते तेव्हा अगदी
हॉरेबल डॅमेज झालेलं असतं, सगळं फ्रोझन पेल्विस आम्ही म्हणतो. आणि डिलिव्हरी सिझेरियन करताना मात्र सगळे डिझीज असं मॅजिक सारखं डिसअपिअर झालेलं असतं. तर बराचसा डिझीज क्युअर होतो आफ्टर प्रेग्नन्सी. आपल्याला एक फोन आलेला, आपण तो फोन घेऊया. विचारा, काय प्रश्न आहे? हॅलो. हा हा मॅडम, किरण पाटील बोलतो. हा बोला. आमच्या मिसेसचा असा प्रॉब्लेम आहे ते एमसी रेग्युलर येत नाही, म्हणजे तर पोटात एकदम खूप दुखतं. टॅबलेट वगैरे घेतला, डॉक्टरांकडे गेलो, ट्रीटमेंट पण घेतली, पण दरवेळेस एकदम पुढे होते नाही तर मागे येते. किती वय आहे? वय ऍक्च्युली 23. 23. मुलं झालेली? मूल वगैरे नाही नाही नाही, अजून अपत्य नाही. 3 वर्ष झाले लग्नाला. बरं. आय थिंक ही एक फारच चांगली केस आली. आम्ही जसं मेडिकल कॉलेजमध्ये शिकवतो मुलांना तसं, की एखादी मुलगी असेल आणि तिला पिरियड्समध्ये पेन होत असतील तर काय डायग्नोसिस होऊ शकतं. तर 2-3 मूल झालेलं नाही म्हणजे स्पॅझमॉडिक डिस्मनोरिया म्हणून पण म्हणतो, की ते मूल झाल्यावर आपोआप ते पेन डिसअपिअर होतं. ओके, त्या प्रकारचं पण असतं. आणि मोस्ट कॉमनली दॅट वी सी की डिझीजमुळे म्हणजे एंडोमेट्रिओसिसमुळे. तर मला ह्यांना एकच ॲडवाइस द्यायचं आहे की सोनोग्राफी करून घ्या. कधी कधी सोनोग्राफीत पण आढळून येतं, काही साईन्स असतात ज्याच्यावरनं आम्हाला कळतं की एंडोमेट्रिओसिस आहे. आणि जर मूल होत नसेल, 3 वर्ष एनिवे झालेली आहेत, तर दुर्बीण टाकली, लॅप्रोस्कोपी केली तर त्याचं डायग्नोसिस होऊ शकतं आणि त्याला आम्ही सर्जिकली ट्रीट करू शकतो. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे साध्या ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स असतात ना, म्हणजे मुलं न होण्याच्या गोळ्या, गर्भनिरोधक गोळ्या, त्या गोळ्या देखील ह्याची ट्रीटमेंट असते. तर त्या गोळ्या पण आपण देऊ शकतो. आणि फायदा जर होत असला त्या गोळ्यांनी तर म्हणजे एंडोमेट्रिओसिसचा चान्स जरा जास्त वाटतो. नक्कीच मला ह्याबद्दल अजून तुमच्याकडून जाणून घ्यायचे. मात्र हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. यार हेयर ड्रायर से भी कम पावर यूज करता है. अरे एसी. हाँ नाईट ॲडव्हान्स्ड ऍक्टिव्ह प्लस. जेव्हा खूप सारे डास असतील तेव्हा याला ऍक्टिव्ह मोड वर पुश करा. 2 डास असतील तर नॉर्मल मोड वर पुश कर. हाती एवढा डास आला तर डोकं तुझं. माझं डोकं नाही. ऍक्टिव्ह मोड वर पुश करा आणि खुश राहा. गुड नाईट ॲडव्हान्स्ड ऍक्टिव्ह प्लस. पुश करा, खुश राहा. उद्या मीटिंग आहे आणि लिकेजचे टेन्शन. नवीन विस्पर अल्ट्रानाइट्स आहे भारताचं लॉंगेस्ट ओव्हरनाईट पॅड, जे देतं दीर्घकाळपर्यंत लिकेज प्रोटेक्शन, ज्यामुळे दररोज सकाळी व्हावी एक फ्रेश सुरुवात. विस्पर अल्ट्रानाइट्स. PNG. तुमच्या आवडत्या सिंथॉल लाईम साबणामध्ये आहे लिंबाचा 25% अधिक सुगंध. आता मिळवा 4 साबणांच्या पॅक सोबत 24 रुपयांचा कूल साबण अगदी मोफत. केस कलर केले तर आज रियुनियन मध्ये सगळे तुझ्यावर तुटून पडतील. आणि माझे केस तुटतील त्याचं काय? वॅस्मॉल पावडर हेअर कलरला मिळाली आहे आवळा शक्ती, जी केसांना मुळापासून काळे करते आणि तुटू देत नाही. तेच तारुण्य. ही कोणती शक्ती आहे? आवळा शक्ती. वॅस्मॉल पावडर हेअर कलर आवळा शक्तीच्या सोबत. मुहूर्ताची वेळ जवळ आली आहे. मी निघते. लग्न आहे ना माझं. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. काहीच नाही का घेऊ शकत. आता वेळ टळून गेली. राधा आणि सौरभची अखेरची भेट. सनसिल्क परफेक्ट स्ट्रेट राधा ही पावरी, संध्याकाळी 7:30 वाजता झी मराठीवर. यार हेयर ड्रायर से भी कम पावर यूज करता है. अरे एसी. हाँ आजच केस गळती थांबवा. वापरा डॉक्टर जैन्स इको ग्रो हेअर जेल. डॉक्टर जैन्स इको ग्रो हेअर जेल. केस गळती थांबवा. याला लीकेज म्हणतात आणि ह्याचं सोल्युशन हे नाही. अल्ट्राटेक सील अँड ड्रायचे 3 स्टेप्स आहेत. स्टेप 1, लीकेजच्या पृष्ठभागाला साफ करा, क्रॅक्स ना भरा. स्टेप 2, अल्ट्राटेक सील अँड ड्रायचे मिश्रण तयार करा. स्टेप 3, ब्रशच्या मदतीने सरळ आणि आडवे लावा आणि लीकेज गायब. अल्ट्राटेक सील अँड ड्राय, वॉटरप्रूफिंगचा चॅम्पियन. The bedroom is the best room of our house. I will give it to mommy and papa. Furness Properties, Eastern Ranges. मुहूर्ताची वेळ जवळ आली आहे. मी निघते.
मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. आता वेळ टळून गेली. राधा आणि सौरभची अखेरची भेट. सनसिल्क परफेक्ट स्ट्रेट राधा ही बावरी संध्याकाळी 7:30 वाजता झी मराठीवर. हितगुजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चर्चा करतोय इंडोमेट्रियोसिसमुळे होणारे वंध्यत्व ह्या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर नंदिता पालशेतकर. आपल्याला एक फोन आलेला आहे. ललिता बोलतायत उल्हासनगरवरून. विचारा, काय प्रश्न आहे? हा मॅडम. हा, मला माझ्या लग्नाला आता 15-16 वर्ष झाली, मूल नाहीये. बरं. डॉक्टर उपचार केले पण काहीच डॉक्टर बोलतात की होईल म्हणून, व्यवस्थित सगळे रिपोर्ट. बरं. आय थिंक ह्या अशा पेशंट्समध्ये बऱ्याच वर्ष झालेली आहेत आणि सगळ्या टेस्ट केलेल्या आहेत देखील काही कारण सापडलेलं नाही. ह्या पेशंट्समध्ये जर आपण लॅप्रोस्कोपी केली तर बऱ्याच वेळा माइल्ड एंडोमेट्रियोसिस मिळतं. यु नो, अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटीमध्ये जे जातात त्या ज्या कॅटेगरीत पेशंट आपण स्लॉट करतो त्यांच्यात दुर्बीण टाकून बघितल्यावर माइल्ड एंडोमेट्रियोसिस डेफिनेटली आढळून येतो. पण आता ह्यांच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे आता लॅप्रोस्कोपी वगैरे करत बसण्यापेक्षा मला तरी वाटतं की जर पुरुषात वंध्यत्व नसलं तर दुर्बीण पिशवीत टाकावी, व्यवस्थित आहे की नाही बघावी आणि सरळ टेस्ट ट्यूब बेबीकडे वळावं. कारण माइल्ड एंडोमेट्रियोसिस किंवा हे असलं पण एज 38 इयर्स आहे, मॅरिड फॉर नियरली 15 इयर्स, 15 वर्ष झाली आहेत लोकांना. त्यामुळे ट्रीटमेंट अशी रिझल्ट ओरिएंटेड आपल्याला पाहिजे. ते ह्या पेशंट मध्ये डेफिनेटली तुम्हाला IVF कडे वळायला हवं आता. कारण काय होतं ना, सगळे सांगत असतात नाही सगळं नॉर्मल आहे, सगळं नॉर्मल आहे, पण मग हे इकडे तिकडे सगळे फिरत राहतात. तर डेफिनेटली 3 ते 4 IVFs मध्ये यांना चान्स चांगला आहे. नक्कीच. आपल्याला पुन्हा एक फोन आलेला आहे. राकेश सावंत बोलतात. विचारा, काय प्रश्न आहे? हॅलो. हा हा, मी म्हणजे जस्ट मुली लग्न करणार आहे का मुली बरोबर. आमच्या फॅमिली मधून वगैरे सगळं झालेलं आहे, पण त्या मुलीला पिरियडचा थोडा प्रॉब्लेम आहे. म्हणजे आले तर येतात, म्हणजे गोळ्या टॅबलेट वगैरे खाली ते येते, नाहीतर मग येत नाही. बरं. तिचं वय किती साधारण? तिचं साधारण वय 21 असेल, मॅरिड नाहीये ती. बरं. आम्ही लग्न करणार आहोत आता, म्हणजे 1-2 वर्षामध्ये. वजन वगैरे साधारण सांगू शकाल का? वजन 65-70-65च्या अबव पकडा. आणि उंची? उंची साधारण 5 फीट. बर. रिपोर्ट वगैरे सगळे काढले, सगळं नॉर्मल आहे. ट्रीटमेंट वगैरे केल्या पण गोळ्या वगैरे घेतल्या तरच होते, अशी डायरेक्ट रेग्युलरली होत नाही. म्हणजे बरं, ठीक आहे. आय थिंक ह्याचं काही काळजी करायची गरज नाही. हा एक हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे जो इझिली करेक्ट होतो, त्यामुळे काही काळजी करू नका. म्हणजे काही काळजी करण्याची गरज नाही. पण वजन पण जास्त आहे असं? आय मीन आता ना, वजन कमी करणं हे महत्वाचं असतंच, पण कधी कधी काही मुलींना ते कठीण जातं. त्यामुळे आता लग्न ठरलंय, सगळं झालंय, तर शी इज एन्जॉयिंग अ लाईफ. ती वजन कमी करेल नंतर, लग्नानंतर. पण वजन कमी करणं डेफिनेटली फायदेशीर ठरेल. पण काही मुलींच्यात वजन कमी करून देखील हा हॉर्मोनल इम्बॅलन्स बरोबर होत नाही, तर त्याच्यावर गोळ्या औषधं करून ते डेफिनेटली ट्रीटमेंट अवेलेबल आहे आणि ट्रीटमेंट देऊ शकतो आपण. नक्कीच. मला अजून तुमच्याकडनं ह्याच्याबद्दल जाणून घ्यायचंय. मात्र हितगुजमध्ये पुन्हा वेळ जाईल एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे.